महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर। ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग। यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए 50% तक कंसेशन दिया जा रहा है। 9 अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए। संपर्क संतोष ठाकुर 9860528940। साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा। बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत। बुकिंग सुरू आहेत। पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा। साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा। जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा। श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत। ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा। आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक। फोन नंबर 7385 46 66 66। साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा। एकलव्य संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। माळेगाव या आदिवासी गावात स्वतंत्र डीपी टाकण्याची मागणी। स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष उलटली असली तरी मोताळा तालुक्यातील माळेगाव या आदिवासी गावात अद्यापही वीज पुरवठा नसल्याने गावकरी अंधारात जीवन जगत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। दरम्यान वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई न झाल्याने गावासाठी स्वतंत्र डीपी टाकण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे। एक तीर एक कमान, आदिवासी एक समान। एक तीर एक कमान, आदिवासी। जिल्हा कार्यालयासमोर आम्ही माळेगाव आदिवासी समाज बांधव आमोर उपोषण या ठिकाणी करत आहे। त्याचं कारण असे आहे की भारत स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा जो आदिवासी समाज आहे तर हा हलाखीचे जीवन त्या ठिकाणी जगत आहे। त्यातीलच एक माळेगाव या ठिकाणी आदिवासी वस्ती करून जे समाज बांधव त्या ठिकाणी राहत आहे, तर इतके स्वातंत्र्य मिळून सुद्धा अजून त्या ठिकाणी वीज पुरवठा त्या ठिकाणी नाही आणि कसल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी नाही। आणि त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे जे शाळकरी विद्यार्थी आहेत, शाळकरी मुलं आहेत, तर ते शिक्षणापासून तसेच त्यांचं मानसिक ताण त्या लाईट वगैरे नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहे। म्हणून या कलेक्टर ऑफिसला शासनाला बरेचसे निवेदन आम्ही दिले, परंतु त्याला कसलेही उचित कार्य होत नाही। म्हणून या ठिकाणी आज आम्ही जे समाज बांधव माळेगाव येथील जे समाज बांधव आहेत तर या ठिकाणी आमोर उपोषणाला या ठिकाणी बसत आहे। जोपर्यंत आमच्या जी डीपी त्या ठिकाणी बसून देत नाही तोपर्यंत आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही या ठिकाणी उठणार नाही। आणि लवकरात लवकर